माझा मुलगा धनंजय जवळ 17 ते 18 वर्षापासून काम करतो। आज अनुदान मिळाल, उद्या पडताळणी व्हायली हे आशाने त्यानं आतापर्यंत काम केलं। आणि नंतर मी बिमार पडलो। बिमार पडल्यानंतर तो थोरला मुलगा असल्यामुळे त्याच्यावर भार पाडलेला होता। आणि तो 10 तारखेच्या अगोदर एक दिवशी मला बोलला, आता शाळेला पगार मिळेल मला माझी। मी म्हणलं कसं काय रे, असं लय दिवस चालत आहे, आता कशी काय मिळेल? मग नाही म्हणला, कोणते तरी एक साहेब आहेत मला, ते मीटिंग घेणार आहे। मला वाटतं शिरसेट काहीतरी असं नाव घेतलं त्यांनी, मला काय ते कोण ते काय आठवत नाही। आणि त्याच्यानंतर तो पुन्हा गप्पा बसला, बोलला नाही। मग एक दोन दिवसात त्याच्या डोळ्यातलं पाणी मी पाहिलं। म्हणलं मी बापू म्हणायचो, मला ते भाऊ म्हणायचा। म्हणलं बापू तो रडतो का रे डोळ्यात? नाही म्हणला बापू। त्यानं सावर केली आणि थोडं पाणी पुसलं, पुन्हा काही बोलला नाही तो, त्यानं आम्हाला काही कळू दिलं नाही। आणि जर शासनाने त्यावेळेला त्यांना 20% 40% काही दिलं असतं तर आम्हाला सोडून माझं लेकरू गेलं नसतं। आणि जे एकटंच माझं नाही, माझे हे सगळे धनंजय आहेत। तुमच्यासाठी आम्ही मेलो तरी मागे घेणार नाही। आमची लेकरच चालल्यावर आमच्याकडून फायदा का? आणि माझी एवढीच इच्छा आहे, आता माझं कुटुंब हे उघड्यावर पडले। माझा मुलगा एक आहे धनंजय आणि दुसरा गणेश। धनंजयच्या बायकोचं नाव राजकन्या। हिला सरकारने तिच्या सेवेत सामावून घ्यावा, माझ्या मुलालाही थोडंफार काम द्यावा, हे दोघं कुटुंब सांभाळतील। आणि आर्थिक मदतीची मला आता गरज आहे। काल ती पोरगी मी दवाखान्यात लावले, लोकांकडून पैसे घेऊन दिले। मात्र रावत नावाचा डॉक्टर आहे केस मध्ये, त्यांनी पैसे म्हणले तू धनंजयची बायको आहे का म्हणले, त्याने एक पैसे घेतले नाही, पूर्ण सेवा मोफत केली। त्याचे उपकार मला कधीही फिटणार नाही। आता माझी राजकन्या त्याची बायको, माझा एक मुलगा कामाला घ्यावा आणि मला मदत द्यावा। माझं कुटुंब आता उघड्यावर पडलेले। आणि दुसरी मागणी माझी असेल, हा धनंजय शिवच माझा एकटा मुलगा नाही, हे सगळे माझे मुलं आहेत, माझ्यापेक्षा लहान आहेत। आणि हे त्या वेळी सगळ्याच्या कुणाच्या परिस्थिती बरोबर नाही, हे त्या परिस्थितीत उभे आहेत सगळे। असू येतात एकीकडे, दुसरीकडे तुमचा मुलगा गेलेला आहे, कोण जबाबदारी घटनेला सगळ्या? या जबाबदार मला काही कुठलं माहिती नाही, सांगितलं नाही त्यांनी किंवा कळू दिलं नाही। मात्र तो टेन्शन होता, पगार मिळत नाही म्हणून टेन्शन मध्ये होता। आणि यांच्यावर तरी ही वेळ येऊ नये, आणि जर यांच्यावर ही वेळ आलीच तर याला संपूर्ण शासन जबाबदार राहील।